माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांनी CRPFच्या समोर आत्मसमर्पण केलं आहे। त्यामध्ये एक DVCM रँकची, एक एरिया कमिटी सचिव रँक, एक PPCM, एक कमांडर, एक ACM असे 6 वरिष्ठ कॅडरसह एकूण इतर असे 5 आणि एकूण इतर 6 असे 11 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे। त्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण 68 लाख रुपयाची बक्षीस जाहीर केली होती। त्यामध्ये जुने कंपनी नंबर 10 मध्ये कार्यरत 2 कॅडर आणि सध्या ॲक्टिव्हमध्ये कंपनी नंबर 10 मध्ये कार्यरत 1 कॅडरचे समावेश आहे। त्यामध्ये एक सर्वात जुने यमुनाका म्हणून एक कॅडरचे समावेश आहे, जे ACM होती भामरागड एरिया दलमचे आणि 2024चे अंतपर्यंत ते भामरागड एरिया कमिटीमध्ये त्यांनी काम केलं आहे। 1982मध्ये त्यांची भरती नक्षल चळवळीमध्ये झाली होती सुरुवातपासून। आणि आता हे 11 माओवाद्यांचे आत्मसमर्पणानंतर गडचिरोलीचे रेकॉर्डवर आज आमचे पूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षल मूवमेंट एक पण दिसून येत नाही, परंतु गडचिरोली जिल्ह्याच्या रेकॉर्डवर 6 माओवादी आता पण शिल्लक आहे। त्यापैकी फक्त एकच गिरानगोडा गावचे राहणारे पुरुष माओवादी गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी आहे। इतर 5 जे आहे कंपनी नंबर 10चे ते छत्तीसगडचे रहिवासी आहे आणि त्यांचे पूर्ण मूवमेंट अबुजमाडे एरियामध्ये गडचिरोली नारायणपूर बॉर्डरवर सीमित आहे। तर मला विश्वास आहे की 31 मार्च 2026चे जे डेडलाईन आहे त्यांचे पूर्वी ते आत्मसमर्पण करतील, अन्यथा आम्ही नक्षलविरोधी अभियान त्यांच्या विरुद्ध आणखी तीव्र करू।